सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन डे 1 मध्ये अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण घड्याळामध्ये जर का पाहिले तर दुपारचं सत्र आपण संध्याकाळच्या सत्राकडे प्राचारण करतोय. अजून काही आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 20 फॉर्मॅट हा जो सर्वांच्या पसंतीस उतरलाय. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आपण करतोय सहर्ष मनस्वी स्वागत. एक सामना जिंकत पुढे गेलेले संघ त्यांची मात्र एक वरचढ आपल्याला पाहायला मिळेल आणि मॅचमध्ये एक चांगली इंटेन्सिटी जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. जाऊया आपण थेट कॉम्बॉक्सकडे आणि पुन्हा एकदा कॅरी ऑन करत असताना अर्थातच या व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय प्रमोदजी उतेकर यांचं आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. सह्याद्रीची असोसिएशनचे आपले हे सर्व शिलेदार सर्व युवक आज जे आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही पुन्हा एकदा सावंत कोण टीमच्या रिप्रेझेंटेटिव्हला विनंती करू की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आमच्या व्यासपीठाकडे यावं. सावंत कोण टीम रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा. हेराम आणि सिद्धांत आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला अभय पाहायला मिळतात. सिद्ध आणि हेराम असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सलामीसाठी आलेत. सलामीला आल्यानंतर मात्र नक्कीच चांगली आक्रमकता तुम्हाला दाखवावी लागेल. सलामीसाठी आल्यानंतर मात्र एक धावांचा आलेख तुम्हाला वाढवावा लागेल. सलामीला आल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हिटिंग तुम्हाला करावी लागेल. सर्व चेंडू हिटिंग झोनमध्ये पडतील असं नाही आहे, परंतु जे चेंडू तुमच्याकडे येत आहेत चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूनं तुम्हाला मार द्यावा लागेल. तरच या सामन्यामध्ये काहीसं चांगलं चित्र आणि काही चांगल्या धावा मात्र एक सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल सरळ आउटसाईड द लेग स्टिक. चांगला बॅकअप मिळालंय. गलीमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॅकअप मिळाल्यानंतर मात्र नक्कीच ही एकच धाव अंकित होताना आपल्याला पाहायला मिळेल. वाईट +1 धावा मिळतील. 2-2 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला धावसंख्येचा आलेख अकाउंट ओपन करताना पाहायला मिळते. SSS लाईव्हच्या माध्यमात आपण नक्कीच सूरज पै यांची वाहिनी म्हणजेच सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. 3 कॅमेऱ्याच्या साहाय्यानं आपण या संपूर्ण स्पर्धेला खरं तर ब्रॉडकास्ट करत असताना एकंदरीतच या स्पर्धेची चर्चा जो सुपर बॉल याही मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा चेंडू त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पहिल्या बॉलवर धावा मिळाल्या खरं तर 2, अजूनही एकही चेंडू झालेला नाही आहे. व्हाईट बॉल +1 त्या धावा 2 सुरुवात झाली आहे. हा बॉल फ्लिक केला. ऑन साईडला फिल्डर नाही आहेत. 1 आणि दुसऱ्या टप्प्याला बॉल जाईल सीमारेषा पलीकडे येईल. हा बॅट्समन हेरम सिद्धांतच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. सिद्धार्थ एक चांगला दमखम असणारा खेळाडू आहे. त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे कौशल्य आहे आणि कॅलिबर घेऊन तो मैदानामध्ये उतरला आहे. त्याला ठाऊक आहे धावा मात्र आल्या पाहिजेत, कारण पहिल्या इनिंगमध्ये जितक्या धावा येतील तितका प्रेशर डेव्हलप करता येईल. आणि जसा पहिला बॉल फुलटोस पडला, चेंडूला फक्त टपली मारली, अक्कल वापरून शक्कल वापरली आणि ऑन साईडला मात्र ड्राईव्ह केला बॉलला. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे तर 4 धावा मिळाल्या. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 4 न पुढे जाईल 6 या आकड्यावर. 6 पण गोलंदाज अभय आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ज्याच्याकडे चांगली कल्पकता आहे, म्हणूनच की काय कॅप्टन त्याला पहिल्या षटकासाठी प्राचारण केलं, परंतु अभयला कमबॅक करून द्यावं लागेल. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. गतिमान चेंडू ज्या गतीनं आला होता त्याच गतीनं फेकायचा प्रयत्न. बॉल हवामध्ये पाठमोरे धावतायत फिल्डर आणि प्रयत्न तर होईल, परंतु त्या प्रयत्नांना अपयश येते. हाफ चान्स होता. अर्थातच आपण जर का पाहिलं गेलं तर त्या प्रयत्नांना आपण दाद देऊया. नक्कीच जर का आपण पाहिलं गेलं तर जवळजवळ 12 ते 15 यार्ड धावला. पाठमोरे धावत असताना जवळ ड्रॉप झालाय. पंचांनी आम्हाला अपडेट केले की नेक्स्ट बॉल सुपर बॉल असणार आहे. प्रमोदजी उतेकर व्यासपीठावर आहेत, त्यांना आपण अपडेट करूया की सुपर बॉलवर जर का षटकार आला ना तर 12 धावा धावफलकावर ॲड होतील. चौकार आला तर 8 धावा आणि विकेट जर का गेली ना तर -3 होतील. जर का डॉट बॉल आला तर -2 धावा. त्याला एक चांगला खरं तर मी म्हणेन प्रायोजिक आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्रयोग. हा बॉल इनसाइड आउट. चांगला फटका. क्लिक केलं फक्त. चांगलं तंत्र आपल्याला पाहायला मिळालं. असा चौकार मात्र फार रेअर आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा म्हणजेच टोटल 8 धावा ॲड होतील. येतोय चौकार. इथे कोमजलेली धावसंख्या फुलताना आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ टिपिकल बॅकफुटवरनं स्क्वेअर ऑफ द विकेट हा ड्राईव्ह केलं. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. ज्यावेळेला आपण पाहतो की 4 धावा आल्या आणि सुपर बॉल असल्या कारणानं त्याच्यामध्ये अजून 4 धावा ॲड होतील. 8 धावांना धावसंख्या पुढे जाईल. पाहायला मिळते ती 16 या आकड्यावर. 16 ऑन दी स्कोर बोर्ड नाव. अजूनही या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील अजूनही 2 मॅचेसचा खेळ शिल्लक असताना ही धाव आपल्याला मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओ इथे क्लीन बोल्ड
दांडी गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, असाच काहीच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. आणि गोलंदाजानं त्याचा संयम ढासळू दिला नाही, आत्मविश्वास ढासळू दिला नाही. फलंदाजाची मिळवलेली ही विकेट आणि आता सेन्स ऑफ रिलीफ आपल्याला पाहायला मिळते. काहीतरी इनोव्हेटिव्ह, काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी नवीन या स्पर्धेनं नेहमीच पोलादपूर तालुक्याला दिलंय. आणि म्हणूनच की काय चर्चा होते ती DKM ट्रॉफीची. बॅट्समन बाद झालेत. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 श्रीकांत. श्रीकांत आलेत आणि श्रीकांतनं पहिल्याच बॉलला प्रॉपर रीड केलं, स्टँड अँड डिलिव्हर आणि सर्वोत्कृष्ट खरं तर हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जर का आपण पाहिलं गेलं तर नक्कीच मगाशी अशीच फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. श्रीकांतच्या बॅटमधनं आलेला हा एक ओव्हरस्टेप करून फटका सजवत असताना गोलंदाजाच्या कानाला झिंझिण्या आणणारा चपराक षटकार. याच्यामध्ये तंत्र होतं, याच्यामध्ये स्किल होती, याच्यामध्ये आर्ट होतं. चेंडू रीड त्यानं केला, बॉलला मिडल केलं, पुढे आले आणि खरं तर हे संपूर्ण जादूगरी पेशकश करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. श्रीकांत अभय आलेत गोलंदाजीसाठी. थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22-22. न्यू बॉल अनिकेत, ज्यानं मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन स्वीकारलं. तो गोलंदाज, त्याला दमखम दाखवावा लागेल, कमबॅक करून द्यावं लागेल. पुनरागमन करून दाखवलं तर तुमच्याकडे स्पॉटलाईट असणार आहे, कारण स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. कॅमेरामॅन तुम्हाला घेणार आहे, बेस्ट देईल त्याला कॅमेरामॅन फॉलो करेल. आम्ही सूरज पै यांना तेच सांगितलंय, बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या खेळाडूला आपल्याला एक्सपोजर करायचं आहे, त्याला आपल्याला श्रुतीपटलावर आणायचं आहे, त्याला आपल्याला स्पॉटलाईटवर आणायचं आहे. हा बॉल पुन्हा एकदा आखूड त्या पद्धतीचा चेंडू, बॉलला हुक करायचं होतं. बॉल आणि बॅटमध्ये कुठेही संपर्क नाही आहे, पंचांकडे पाहत आहेत, परंतु हुकलेला तो प्रत्येक बॉल वाईड असतो का, तर त्याचं उत्तर नाही. येईल हा डॉट बॉल, जिथे आपण पाहतो की चेंडू पडला, थोडासा आउट स्विंग झालाय. मिळालेला हा डॉट बॉल पुन्हा एकदा प्रेशर रिलीज करेल गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठून काढल्या आणि मागचे 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट हा खेळ मात्र विरोधाभासाचा खेळ आहे. 2 चेंडू डॉट गेले. आता या चेंडूवर जर का षटकार आला तर मग 3 चेंडूमध्ये टोटल धावसंख्या होईल 12. क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल काहीही सांगता येत नाही. जिथे मोठमोठी प्रिडिक्शन्स होतात पेल तो हा क्रिकेटचा खेळ, जिथे आपण पाहतो की हाही बॉल आलाय डॉट. डॉट म्हणजे काय, तर डॉट म्हणजे -2 धावा. धावसंख्या होती ती 22, ती आता झाली -2 म्हणजे 20. यावेळेला खोला टप्प्याचा बॉल ड्रिल केला, ऑन साईडला ड्राईव्ह केला, बॉल गेला डीप मिड विकेटमध्ये. फॉरवर्ड फिल्डर उचलला बॉल, तोवर मात्र एक धाव मिळाला. धावसंख्या झाली ते 21. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करताय. खेळाडू खेळतात, खेळाडू हरतात, खेळाडू तयारी करतात, खेळाडू सराव करतात, खेळाडू जायबंदी होतात, खेळाडू खेळासाठी पुन्हा पुन्हा तयार होतात. जय होऊ दे या पराजय, काही खेळाडू हे फक्त खेळतच राहतात आणि खेळाडू खेळ करण्यासाठी मात्र ओळखले जातात. आणि हा खेळ आपण पाहताय, जागेवरनं पिक केलं बॉलला, पाहायला मिळेल आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये या स्क्रीनवर. या ज्या पद्धतीनं तो पुढे आला, पुढे येऊन रोहित शर्मा स्टाईलनं बॉलला फोल केलाय. फुल नाही तर ताकद होती, टायमिंग होता आणि क्लास कनेक्शन जुळलं गेलंय. येईल हा अजून एक षटकार, टोटल स्कोर पोहोचलाय तो आपण जरूर पाहताय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या 1 बाद 27-27. नवीन गोलंदाज अथर्व, यावेळेला पुन्हा एकदा पूल केलाय, बॉलला इलिव्हेशन जास्त मिळालंय. अभय आहेत अंडर दी कॅच आणि झेल टिपला गेलाय. विजय यांची उत्सुकता फार आम्हाला पाहायला मिळाली, असायला हवं. करतात चांगला मेंटरशिप ते करतायत, मॅचला एन्जॉय करतायत, प्रत्येक एका चेंडूला ते एन्जॉय करतायत, प्रत्येक एका विकेटला ते एन्जॉय करतायत, प्रत्येक एका धावेला ते एन्जॉय करतायत. आणि आयुष्य असंच जगावं माणसानं. अर्थातच आपण मॅचला एन्जॉय करतोय, मॅच सोबत बरीचशी चर्चा होत राहील.
अगदी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर का पाहिलं, सामना जिंकायच्या विजयाच्या उंबरठ्यावर असताना आपले कोच, आपले हेड कोच, आपले फिटनेसची टीम, आपली संपूर्ण खरं तर टीमची जी आपण पाहतो, जी समालोचन कक्षामध्ये असते, जी आपल्या ग्राउंडच्या बाहेर असते, ती सुद्धा तितक्याच उत्साहानं, तितक्याच ऊर्जेनं त्या मॅचमध्ये इन्व्हॉल्व असते ना. मॅचमध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट ही फार महत्त्वाची आहे. तुम्ही प्लेइंग 11चा भाग आहात की नाही हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही मात्र टीमसोबत आहात हे फार महत्त्वाचं आहे. हेच शिकवलं आहे आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेटनं. एनर्जी आहे, चांगला उत्साह आहे. विजय यांच्याकडे त्यांची आपण चर्चा केली. टॅप केलं, बॉल गेला पुन्हा एकदा ऑफ साईडला, अंतर्वर्तुळाला खरं तर कापून बॉल गेला. डीप स्वीपर कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फिल्डर पुढे आले, बॉलला उचलला, फेकला, तोवर ही एक धाव अंकित होताना आपल्याला पाहायला मिळतीये. प्रतिभाशाली खेळाडू, 3 डायमेन्शन खेळाडू, नावलौकिक खेळाडू, 2 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते. ते 29 या आकड्यावर 29. खेळातला आपण स्वाभाविक गुणधर्म आपण पाहताय. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आठवड्याच्या व्यापातून बाहेर निघून एकत्र येणं म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट. सगळी ताणतणाव विसरून हसत खेळत एका क्रीडांगणावर जमणं म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट. जिथे आपण पाहताय या खेळातील सौंदर्य दाखवत असताना फलंदाज पुन्हा एकदा ऑफसाईडला ड्राईव्ह केला, बॉल गेला डीप कव्हर रिजनमध्ये, फिल्डर येतील, बॅकअप मिळेल, तोवर बॉलला उचलून फेकून देतील. इन बिटवीन वी कॅन सी अनदर जस्ट 2 रन्स ॲडेड इन टू द टोटल. 2 टोटल धावसंख्या पुढे आपल्याला पोहोचताना पाहायला मिळेल. ती एकंदरीतच 33 या आकड्यावर. मागच्या सामन्यामध्ये 33 धावा यशस्वी डिफेंड केल्या होत्या. या मॅचमध्ये आतापर्यंतचा प्रवास 33 धावा पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅकवर अथर्व या षटकातील आगामी चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. सुपर बॉलला 2+2 अशा 4 धावा मिळाल्या. यावेळेला ड्राईव्ह केलं, बॉल डाऊन द ग्राउंड, बॉल गेलाय पंचांच्या डोक्याच्या वरनं. लॉंग ऑफ रिझनमध्ये फिल्डर आहेत, बॉलला उचलतील, तोवर फेकून देतील. इन बिटवीन अनाथ 2 धावा ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टोटल स्कोर पोहोचलाय तो 35 या आकड्यावर. मागच्या काही 4 चेंडूमध्ये 2-2-2-2 अशा 8 धावा मात्र अंकित होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगला रंग भरला या मॅचमध्ये. टोटल स्कोर झाला तो 35. बॅटिंग करणाऱ्या टीमचा आपण कौतुक करूया. संयम त्यांना दाखवला आहे. क्रिकेटमध्ये संयम फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं हा क्रिकेट नाही आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार येईल असंही नाही आहे. आणि म्हणूनच की काय गुणवत्ता सादर करतील ते गोलंदाज, आणि गोलंदाजाने शेवटच्या बॉलवर डॉट फेकत असताना आपली गुणवत्ता सादर केली. आलेला हा डॉट बॉल आणि 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 35. चौथा षटक, 5 चेंडू उर्वरित आपल्याला पाहायला मिळतील. ग्रामीण टेनिस क्रिकेटची व्याख्या आपण मगाशी केली. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे खेळाडू नेहमीच सांगत असतात की आम्ही आमच्या गावासाठी खेळतोय, आम्ही आमच्या गावाच्या नावासाठी खेळतोय, आम्ही आमच्या गावाच्या क्रीडा अस्मितेसाठी खेळतोय, आणि आम्ही आमच्या गावाच्या एकात्मतेसाठी खेळतोय. आम्ही खेळतोय आमच्यातली गुणवत्ता सादर करण्यासाठी, आणि आम्ही खेळतोय त्या मातीसाठी ज्या मातीनं आमची एक वेगळी आयडेंटिटी, ओळख निर्माण करून दिली आहे. एक गाव 11 खेळाडू यावेळेला अक्रॉस द लाईन आले. क्रीजमध्ये घुसून हार्दिक पांड्या स्टाईलनं बॉलला उडवलाय. याही वेळेला चांगली टेक्निक, टेलरमेड चेंडू होता, आणि त्या टेलरमेड चेंडूला फुल करत सर बॉलला फेकून दिला. षटकारासाठी आलेला हा षटकार. एकूण धावसंख्या पोहोचली ती तब्बल 41 या आकड्यावर 41. पूर्वार्धामध्ये थोडासा संयम, त्यानंतर थोडा आक्रमण. हा फटका सांगतोय की हा फलंदाज एक उत्तम फलंदाज, हा जो खेळाडू आहे हा एक उत्तम फलंदाज आहे. हा फटका सांगतोय मी एक मधल्या फळीतील चांगला फलंदाज आहे. आणि खऱ्या अर्थानं याच्यावर विश्वास दाखवला कॅप्टननं. त्या कॅप्टनच्या विश्वासाला सार्थ ठरणारी खेळी आपल्याला पाहायला मिळतीये. श्रीकांत आणि अनिकेत तग धरून उभे आहेत. मागचे 3 चेंडू 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण जरूर पाहिलेत. यावेळेला थोडेसे पुढे आले, बॉलला उचलून फेकायचं होतं, परंतु कनेक्शन तितकं नाही आहे. गती कमी केली, पेस ऑफ केलं, व्हेरिएशन केलं गोलंदाजानं. नेहमी आम्ही म्हणत असतो की गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात पकडणं आणि फेकणं नाही आहे. गोलंदाजी करणं म्हणजे तुमचं तंत्र, गोलंदाजी करणं म्हणजे तुमचं कौशल्य, गोलंदाजीमध्ये करणं म्हणजे फलंदाजाचा स्टान्स ओळखणं, प्लस पॉईंट मायनस पॉईंट ओळखणं, या सर्व गोष्टी खरं तर ओळखून तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. जिथे आपण पाहतो की हा सुपर बॉल किती मिळेल 1 मिळतील, 2 मिळतील, 3 4 मिळेल षटकार की येईल विकेट. हा बॉल सर सोडून दिलाय. 1+1 अगोदरच
बाहेर भरपूर बाहेर फेकला होता बॉल. 2 मिळाल्या. 2 टोटल स्कोर पुढे जाईल पोहोचेल तो 43 या आकड्यावर. संपूर्ण दिवसभरामध्ये आज चांगला खेळ आपण पाहिला, चांगला क्वालिटी खेळ आपण पाहिला आणि चांगला प्रतिसाद, चांगला संवाद आम्ही साधला. सर्वांनी सांगितलं की हा सुपर बॉलचा फॉर्मॅट आम्हाला आवडलाय, सुपर बॉलचा फॉर्मॅट आम्हाला पसंत आलाय. आम्ही आमची स्पर्धा जेव्हा भरवू तेव्हा मात्र हा सुपर बॉलचा फॉर्मॅट पुन्हा एकदा त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा आभार व्यक्त करू आपण DKMचे सर्व सदस्य, आशिष दादा, अमित दादा, मनोज असतील त्यांच्यामध्ये ही सर्व सदस्य, धनंजय पवार असतील, आपण सागर दादांचा आभार व्यक्त करूया. सर्वांनी चांगला मला मी म्हणेन एक टीम बांधणी केली आहे. बॉल गेला आहे लॉंग स्टॉपकडे. क्षेत्ररक्षक जोवर अडवतील तोवर या धावा अंकित झाल्या. 2-2ला 3 मध्ये कन्वर्ट केल्या आणि 3 टोटल स्कोर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल तो एकूण धावसंख्या झाली आहे ती 43 टोटल स्कोर 49-49. यावेळेला बॉल सर सोडून दिलाय. पंचांनी आम्हाला अपडेट केले की हा वाईट बॉल आहे. वाईट बॉलनं धावसंख्येमध्ये होईल भर. धावसंख्या झाली ती 50-50. फिफ्टी ऑन अ बोर्ड नाव. अराउंड द विकेट नेक्स्ट बॉल. यावेळेला बॉल सर सोडून दिलाय, फेकून दिलं त्याला, त्याच्यावर आक्रमण केलंय आणि आक्रमण नव्हे तर अगदी आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून छेदून भेदून बॉल गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. येईल अजून एक शैलीदार, दिमागदार, ताकदवान आणि प्रचंड बळवान ताकद झोकून खर तर फोर्स करून हा फटका सजवलाय. 4 धावांचा चौकार. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल तो 54-54. आता धावसंख्येचा आलेख भरपूर वाढलाय. पहिल्या मागच्या काही मॅचमध्ये आपण 76 धावांचा उंच डोंगर पाहिला. या मॅचमध्ये 54 धावा. त्याच्यामध्ये अजून किती ॲड होतील, टार्गेट कुठपर्यंत पोहोचेल आणि कुठपर्यंत या सामन्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही टीम टॉससाठी लवकर या. आज आपण बरीच चर्चा केली. आज आपण चर्चा केली ग्रामीण टेनिस क्रिकेटची. आज आपण केली ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंची. आज आपण चर्चा केली पोलादपूर तालुक्याची. आज आपण चर्चा केली सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची. आज आपण चर्चा केली अमितजी गाडगे, आशिष गाडगे, मनोज, हे सर्व युवक. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळेल. ती आतापर्यंतचा प्रवास 55. अब तक 56, 1+1 अशा 2 धावा मिळाल्या. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटचा उल्लेख करायचा झाला, पैसा आणि प्रसिद्धीसाठी खेळलं जातं तो व्यावसायिक क्रिकेट आणि आपल्या गावाचं नाव, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी खेळलं जातं तो ग्रामीण टेनिस क्रिकेट. आज आपण एन्जॉय करतोय द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आले. बॉल अँड बॅटमध्ये संपर्क झालाय का पंच आम्हाला अपडेट करतील. एज लागलाय की बायचा इशारा करतील पाहूया आपण. एक तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न. इथे फलंदाज किती धावा होतील आपण पाहूया. शेवटचा बॉल, शेवटचा षटक आणि टोटल मिळालं किती तर फक्त मला वाटतं 2 मिळाल्या बरोबर. आणि तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाले. धावसंख्या झाली 58. 59 धावांचं मोठं टार्गेट इथे सेट झालंय. 1 मिळाली. 57 आणि 58 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. जाऊया आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्सकडे, या मुख्य कक्षाकडे आणि अर्थातच आपण दोन्ही टीम कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. कॅप्टन टॉससाठी लवकर या. टाइमपास किती होईल गाड पडते ही फिल्डिंग लावली की बॉर्डर तो फिल्डिंग
चला 3 टीम्स मध्ये काय चिट्ट्या काढायच्या का? कारण 4 वाजलेत, आपल्याला अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चिट्ट्या चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. क्रिकेट या खेळामध्ये एक चांगली सुरस आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मध्ये एकूण धावसंख्या उभारली गेली. आपण पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तर खेळ चांगला झालाय आणि टार्गेट इथं मात्र सेट झालंय ते पूर्णपणे 58 धावांचं. 58 धावा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, अनिकेत आणि वैभव. अनिकेतनं पहिल्याच बॉलवर चौकार लगावला आणि चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केलेत. गोलंदाज तुमचं नाव माहिती नाही आम्हाला. पहिला बॉल चौकार, त्यानंतर अजून एक लागोपाठचा दुसरा चौकार. क्या बात आहे, जबरदस्त खेळ, अप्रतिम. अनिकेतने मात्र नक्कीच आपले इरादे स्पष्ट केलेत. तोडफोड मारझोड आक्रमण केलंय आणि वैभवनं हे 2 चौकार ठोकत असताना मात्र नक्कीच स्वतःची गुणवत्ता सादर केली. डावखुरात त्याचे फलंदाज तशी फार शैलीदार असतात. समोर पुढ्यात टाकलेले चेंडू, 2 सलग चेंडू, 2 चौकार गेलेत आणि वैभवची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण पाहतोय की गोलंदाज थोडासा दबावाखाली असणार आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटनं आत्मा जपलाय, कसा जपलाय ते आपण जरूर थोडी चर्चा करणार आहोत. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये इथे मात्र हा बॉल सुपर बॉल आणि सुपर बॉल डॉट आलाय म्हणजे धावा -2 होतील. 2 चेंडू 8 होते, आता धावसंख्या झाली 6.
ऑन साईडला ड्राईव्ह केलं बॉल फिल्डर आहे प्लेसमेंट फार छान आहे झेलो ती टिपला गेला फलंदाज क्रमांक 1 बॅटा वैभव बॅक टू दी डगआउट फलंदाज बाद रोड डायरेक्ट बॉल फेके पावसाळ्यात केलं होतं आपण तोच फॉर्मॅट हे स्क्रीन पासून ते स्क्रीन पर्यंत बॉल फेकायचा डायरेक्ट त्यांनी बोलले तेच ना तोच आम्ही तोच केलता रबर बॉलला ऑलरेडी केलं भावेश नाईकने कचके थ्रो फेकलेला ते स्क्रीनवर न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळेल बॉलला फ्लिक केलं अभय पहिल्या बॉलवर एक धाव अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळेल अभिजिंत षटक पथ्यात पडले पहिले 2 चौकार आले त्यानंतर -2 त्यानंतर 1 विकेट त्यानंतर 1 सिंगल धाव 5 चेंडू म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ झाला पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1/6 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते 58 धावांचं टार्गेट सेट झालंय पहिल्या षटकामध्ये 6 आल्या आणि 7 आल्या 7 नंतर मात्र उर्वरित आता 3 षटका म्हणजे 15 चेंडूमध्ये 51 धावा असं एक मोठं टार्गेट इथं आपल्याला पाहायला मिळतंय ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडू हे एकमेकांचे भाऊ मित्र नातेवाईक किंवा शेजारी आणि काही एकाच शाळेत एकाच कॉलेजात शिकलेले असतात तर अर्थातच आपण जर का उल्लेख करायचा झाला तर हे ऋणानुबंध पुन्हा 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 सातत्यानं क्रीडांगणामध्ये उतरल्यानंतर अजून दृढ होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच आपण ज्या गोष्टीची चर्चा करतो की ग्रामीण टेनिस क्रिकेटमुळे खरं तर ऋणानुबंध हे दृढ होत असतात ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जिंकलेला संघ पराभूत संघाला शुभेच्छा देत असतो आणि पराभूत झालेला संघ विजय संघाचं अभिनंदन करत असतो आणि म्हणूनच की काय कोणतीही न्यूनगंडता न बाळगता खेळला जातो तो हा ग्रामीण टेनिस क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल षटक क्रमांक 2 मध्ये स्पेल 1 मध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात गोलंदाज नाव काय सचिन गोलंदाजाचं नाव काय तुमचं 12th मॅन का आला नाही कळच नाही पाठवा ना कोणीतरी नाही मॅन ऑफ द सिरीजसाठी चांदीचा कॉईन सुद्धा आहे सोन्याचा जसा भाव वाढतोय तसा चांदीचाही वाढतोय नावं प्लेअरची आम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण तयार पाहताय फलंदाज इकडे मात्र थोडे शॉफॉल झाले होते परंतु बॉल सरळ सोडून दिला लाईन मिस करतात पंच आम्हाला अपडेट करतील हा वाईट बॉल आहे आज पोलादपूर तालुक्यातील अनेक युवक आज एकवटलेत टेनिस बॉल क्रिकेट हा फक्त बॉल आणि बॅटचा खेळ नाही आहे ही एक चळवळ आहे ही एक क्रांती आहे जी आपल्या खेळाला आपल्या तरुणांना आणि एक आपल्या खरं तर विभागाला नवीन उंची नवीन ओळख आणि नवीन भविष्य देत असतं आणि म्हणूनच या खेळाची ओळख आज आपण करत असताना म्हणतो की या खेळानं अनेक ऋणानुबंध दृढ केलेत बॉल हवेमध्ये स्लॉग हिट केलाय स्लॉग हिट करत असताना क्षेत्ररक्षक सचिन चेंडूवरची नजर बॉल आणि झेल हा टिपला गेला आणि फलंदाज होतील बाद बॅक टू दी डगआउट चला सुपर 3 साठी क्वालिफाय होणारे 3 संघ सुपर बॉल हा खेळला जाणार नाही तर सुपर बॉल हा थ्रो केला जाईल ज्याचे फोरआर्म स्ट्रॉंग आहेत ज्यांचे शोल्डर स्ट्रॉंग आहेत असा एक खेळाडू आपल्याला निवडायचा आहे आणि एक थ्रो एका बाजूने मैदानाच्या दुसऱ्या बाजूला करायचा आहे ज्याचा लॉंगेस्ट थ्रो जाईल त्या खेळाडूला त्या टीमला बाय मिळणार अल्पेश आलेत न्यू बॅट्समन कल्पेश पहिलाच बॉल चला आता चेक करा कोणाकोणाचे शोल्डर आणि फोरआर्म स्ट्रॉंग आहेत अपना हात जगन्नाथ आणि जो लांब 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 लचक थ्रो करेल
तो अगदी किमान एका बक्षिसाला पात्र सुद्धा ठरेल. पाहूया कोणता संघ जाईल पुढे, 3 संघ कोणकोणते असतील, नक्की चर्चा होईल या गोष्टीची. हा नो बॉल आणि टोटल स्कोर झालाय धावसंख्या 13 13. आज काहीच नवीन नवनिर्मिती आपल्याला पाहायला मिळते, काहीतरी नवीन नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. अमित दादा, आशिष दादा यांच्या माध्यमातून DKM ट्रॉफीच्या माध्यमातून आजही आपल्याला काहीच नवीन पाहायला मिळेल. खेळातल्या लाल काल्या मातीच्या धुळीतून सुरू झालेला हा खेळ आज आंतरराष्ट्रीय स्वप्नांना पंख देतोय. अगदी स्वागत आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या या नवा युगात. जरूर आपण पाहतोय अजूनही 58चं मोठं टार्गेट जिंकण्यासाठी 17 धावा अजूनही झालेल्या आहेत आणि अजूनही 41 काढायचे आहेत. चला दोन्ही टीम्स, सचिन तुमचा खेळाडू द्या आमच्याकडे, एक नाव द्या जो थ्रो करणार आहे. तुम्हीच येत आहे, चला एक नाव तर भेटलं, ठीक आहे. मग तुम्ही नाही आलात तरी चालेल. सचिन तुमचं नाव मी नोट करतो. चला दुसरी टीम, तुम्ही आम्हाला नाव द्या जो थ्रो करणार आहे. मॅच वन साइड झुकताना आपल्याला पाहायला मिळते, कारण फलंदाजांकडे तितकंसं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. जे काही षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न झाला त्या प्रयत्नानं तितकंसं यश मिळालं नाही आहे. सुपर बॉलला कन्वर्ट करता आलं नाही आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18, अजूनही काढायचे ते 40. चला शैलेश दादा, पार्लेवाडी टीम, तुमचा एक खेळाडू आम्हाला निवड म्हणून आमच्याकडे नाव द्या. चला टीम पार्लेवाडी, एका खेळाडूचं नाव आमच्याकडे पोहोचवा जो थ्रो करेल. दूरवर थ्रो करणाऱ्या त्या टीमला, त्या खेळाडूला आणि त्या टीमला आपण बाय देणार आहोत, किमान एका बक्षिसाला पात्र ठरवणार आहोत. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस लाईन आले. ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न झाला, बॉल अंगाचा वेध घेतोय, साथ पडतायत, थोडे स्ट्रगल करतायत फलंदाज. यंदाचं हे खरं तर नवीन पर्वामधील नवीन सीझनमधील नवीन स्पर्धेमध्ये नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. नवीन संकल्पनेमध्ये नवनवीन प्रयोजन आपल्याला पाहायला मिळतात. हा नो बॉल +4, या धावा मिळाल्या 5 धावा ॲड होतील. 18 होत्या, त्याच्यामध्ये आज आपण ॲड करूया 5, म्हणजे टोटल स्कोर झाल्या 23. टोटल स्कोर झाला 24. रिवाइज स्कोर करेक्शन 24. 24 धावा, अजूनही बऱ्याच धावा काढायच्या आहेत, परंतु चौकार षटकार आले तर मॅचमध्ये मजा येईल. यावेळेला अंगाचा वेध घेतो बॉल. LBW या मॅचमध्ये आपण हा नियम आपण अवलंब करत नाहीये, त्यामुळे लेग बाय ची 1 धाव ॲड होणार. धावसंख्या झाली ती 25. क्रिकेटचे वेगवेगळे फॉर्मॅट आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. हा एक वेगळा फॉर्मॅट आहे, नॉकआउट आहे, परंतु पोलादपूर तालुक्यातील सगळे खरं तर एक गाव 11 खेळाडू असा हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र नक्कीच जर का उल्लेख करायचा झाला, गली क्रिकेट, स्थानिक क्रिकेट, गावचं क्रिकेट, तालुका क्रिकेट, जिल्ह्याचं क्रिकेट, राज्यस्तरीय क्रिकेटपासून देश पातळीवरचं ISPLचं क्रिकेट आपण पाहतोय. आणि एकंदरीतच हर्षदजी 2028ला क्रिकेट हा ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि एकंदरीतच सलाम आहे या परिवर्तनाला. हा चौकार येईल. अगदी आपण पाहिलं तर थर्ड मॅन रिझनमध्ये कुणीही नव्हतं. 4 टोटल स्कोर पोहोचेल तो 31, या आकड्यावर 31 धावा, 58चं टार्गेट आहे. आणि अजून जिंकण्यासाठी या षटकामधील उर्वरित चेंडू 1 म्हणजे 6 चेंडूमध्ये
27 धावांची गरज. इथे 6 आल्या तर मॅचमध्ये मजा येईल, कारण उरतील 21 सुपर बॉल असणार आहे, तिथेही संधी आहे. इथे हा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. अनिकेतचं आपण कौतुक करूया. अनिकेतनं या मॅचमधले चांगला इम्पॅक्ट टाकलाय आणि शेवटच्या बॉलवर डॉट बॉल फेकत असताना मोमेंटम शिफ्ट केलाय. आता 5 चेंडू आणि 27 धावा. अभयचं चांगलं लक्ष आहे, मगाशी आम्ही म्हटलं होतं. आणि क्रिकेटवर लक्ष असलं पाहिजे, कारण क्रिकेट हा खेळ करत असताना एका एका धावेचं काय महत्त्व आहे. मगाशी आपण सामना पाहिला, 1 चेंडू 4 होत्या, 3 काढल्या गेल्या, एका धावेच्या फरकानं सामना गमवावा लागला. चला शैलीज दादा, आपण एक खेळाडूचं नाव आम्हाला द्या. आशिष दादा आणि चेतनजी वैरी, आम्ही लोहारे विभाग यांना आम्ही विनंती करू की आपण यावं व्यासपीठावर, सन्मानानं विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. आणि गुड इव्हिनिंग एव्हरीवन. टेनिस बॉल क्रिकेट हा खेळ आपण आज एन्जॉय करत आहे आणि खेळातलं सौंदर्य दाखवत असताना पोलादपूर तालुक्यातील अनेक स्टार खेळाडू एकत्र आज आपल्या गावचं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळते. एक गाव 11 खेळाडू. यावेळेला ऑफसाईडला ड्राईव्ह केला बॉल. जरूर आपण पाहतो की ही 1 नव्हे तर 2 मिळाल्या. याला वेळा मात्र मॅच फसली पूर्णपणे. आता मॅचमध्ये राम राहिला नाहीये. चला, सचिन सालेकर टीम सडेकोंडला रिप्रेझेंट करतील. दीपेश गमरे टीम पार्लेवाडी या टीमला बिलॉंग करतील. आणि या सामन्यातील विजेता संघ जो मात्र निश्चित करेल त्याचा थ्रो करणारा गोलंदाज कोणता खेळाडू असेल, जो लॉंगेस्ट थ्रो करेल त्याला आपण देणार आहोत बाय किमान एका बक्षिसाला पात्र ठरण्यासाठी हा एक आगळा वेगळा प्रयोग. आशिष घाडगे, अमित घाडगे आणि आज आपण पाहताय टीम DKM ट्रॉफीच्या निमित्तानं आज नवनवीन प्रयोग आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या अंतिमचा बॉल डिफेन्स केला आणि सामना गमवावा लागलाय. आम्ही जरूर फिल्डिंग टीमचं अभिनंदन करू. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ झाला. पहिल्यांदा 57 धावा काढल्या, 58 धावांचं टार्गेट इथं सेट झालं आणि त्या धावा सक्सेसफुली डिफेंड केला. विजय टीमचं आम्ही अभिनंदन करतोय. टीम सावंत